जय भवानी, जय शिवाजी. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवतीर्थ किल्ले रायगडावरती तुमच्या ग्रुपचे मी सहर्ष स्वागत करतो. सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव गणेश बळीराम अवकिरकर आहे. या रायगडावरती गाईड काम करतो. मला झाले 7 वर्ष. तुम्ही याच्या अगोदर कधी रायगड किल्ला पाहिला असाल किंवा नसाल, परंतु आता आपल्या नजरेने प्रात्यक्षिक आपण रायगड किल्ला पाहून घेणार आहोत. रायगड किल्ला पाहता वेळी गडाचे नियम आहेत. प्लास्टिक कचरा जो असेल हा कृपया डस्टबिन मध्ये टाका. गड किल्ल्याच्या परिसरामध्ये कचरा करू नका. आपले गडकोट किल्ले स्वच्छ राखणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी. सर, आपण ज्या साईडने गडावरती एंट्री केली ना, ही गडाची पाठीमागची बाजू, गडाची ही पाठीमागची बाजू आहे. गडाची फ्रंट साईड ही गडाची समोरची बाजू. जे शिवभक्त रायगडावरती पायीवारी करून येतात ती गडाची फ्रंट साईड. तुम्ही ज्या साईडला गाडी पार्किंग केली त्या ठिकाणापासून ते महात्यापर्यंत 1350 फूट रायगडाची उंची आहे. समुद्र सपाटीपासून 2851 फूट रायगडाची हाईट आहे. रायगड किल्ल्याचा पूर्ण क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण पठार हा 1200 एकर क्षेत्रफळ आहे आणि वरचा प्लेन भाग 100 एकरचा पठार आहे. आपल्याला जर रायगड किल्ला पूर्ण पाहायचा म्हटला तर आपल्याला 2 दिवस पुरणार नाही. एवढा भला मोठा रायगड आहे. सावली उभी ना, सावली. कल्पना करा, आपल्या राजाने ज्यावेळी 6 एप्रिल 1656 ला या रायरी नावाच्या डोंगराला वेढावं प्रदक्षिण मारलं, त्यावेळी रायगड किल्ला हा 4ही दिशेतून 16 किलोमीटर भरला. आपल्या राजाने या रायगडाला वेढा मारून राजा रायरीच्या पायथ्याशी गेले. आपल्या राजाने या रायरीला पाहिले, रायरीने राजाला पाहिले. राजांच्या मुखात एक सुंदर असं वाक्य सुटले. ते वाक्य असे होते की राजा खासा जाऊनी पाहता गड हा बहुत चकोट, चौतरे पहा गडाचे कडे तासीला प्रमाणे, गाव हा दीडगा उंच, प्रचंड खाली कड्यावरती गवत उगवत नाही, धोंडा तासू बेकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोडगर खरा, परंतु उंचीला तोडका. ऐसे देखून राजे संकृष्ट झाले आणि बोलले की तख्तास जागा हाच गड खरा करा. तख्त म्हणजे राजधानी. ही हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे. स्वराज्याची पट राजधानी राजगड. वेल्हा तालुक्यामध्ये राजगड किल्ला लागतो. ही स्वराज्याची पट राजधानी. रायगड ही स्वराज्याची दुसरी राजधानी. ज्यावेळी आपल्या राजाने या रायगडाची पाहणी केली त्यावेळी आपल्या राजांसोबत पंत मोरपंतराव पिंगले होते. आपल्या राजाने पंताने विचारलं, अहो पंत, तुम्ही जे रायरी रायरी बोलत होता ती हीच का हो रायरी? होय राजे, हीच ती रायरी आहे. तरी कुणाच्या ताब्यामध्ये? राजा, रायरी आहे आपल्या ताब्यामध्ये, परंतु आपले काही सरदार आदिलशाही चाकरी करतात. आदिलशाही चाकरी करणारे कोण? जावलीचे चंद्रराव मोरे. मोरे पूर्वीचे मोरे उर्मट व घमंडी होते. मोऱ्याने आपल्या राजाने पत्र पाठवले की मोरे, तुम्ही आमचे आहात, आपण दोघेही एकत्र येऊ आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण करू. परंतु मोरे पण उर्मट व घमंडी होते. मोऱ्याने राजांना उलटे पत्र पाठवले की तुम्ही कसले राजे? तुम्ही झालात केव्हा राजे? याल जावली तर व्हाल गवली. उदयाचा असेल तर आजच या. तुमच्याकडे दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. युद्धाचे चॅलेंज केलं. आपल्या राजाला क्रोध आला. राजाने 145 सरदार निवडले. जावलीच आक्रमणास पाठवली. जावलीचे चंद्रराव मोराचे धाकटे भाऊ हनुमंतराव मोरे हे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारले गेले. अखेर 15 मे 1656 ला आपल्या राजाने या रायगडावरती विजय मिळवला. पूर्वी या रायगडाला अनेक नावांनी ओळखला जायचा. रायरी, राजगिरी, जंबुदी, इस्लामगड, तनस, जिब्राल्टर, राशीवटा अशा अनेक नावांनी ओळखला जायचं. बघा, राजाने हा डोंगर ताब्यामध्ये घेतला त्यावेळी हा पूर्णपणे प्लेन डोंगर होता. याच्यावरती इमारती वगैरे काही नव्हतं. आपल्या राजाने 1656 ते 1670 पर्यंत गडाचं बांधकाम चालवलं होतं. म्हणजे रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये गडावर बांधलं काय? तर 350 इमारती, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या. आज आपण इथं आताच्या इमारती पाहतो सदस्य पण 10 वर्ष टिकत नाही. मग 350 वर्षापूर्वीच्या इमारती अजूनपर्यंत ह्या मजबूत कशा पाहायला भेटतात? कल्पना करा, याच्यामध्ये गुळ, चुनं, शिस हे बांधकामामध्ये वापरलं जातं. बघा, ह्याच्यावरती पूर्वी छप्पर होतं. बँगलोर टाईप छप्पर, सागाची लाकडं, कुंभार नलींची कौलं, पैठणी कापड, मखमली फुलाने हा रायगड किल्ला पूर्णपणे सजवला गेला होता. कल्पना करा, आता आपण ज्या महालात उभे आहेत ना, हा एका राणीचा एक महाल. तुम्हाला माहितीये कोणाला महाराजांच्या राण्या किती होत्या? बरोबर, महाराजांच्या राण्या होत्या टोटल 8.
महाराजांनी 8 राण्या केल्या, या प्रेमाखातीर नव्हत्या केल्या. मग हिंदू धर्मामध्ये 8 बायका करायची नव्हत्या. मग महाराजांनी 8 राण्या काय केल्या? महाराजांनी 8 राण्या केल्या प्रेमाखातीर नव्हत्या केल्या. तर हे हिंदवी स्वराज्य वाढावं म्हणून 8 सरदारांच्या मोठ्या नामवंत घरांच्या मुली केल्या. निंबाळकर, जाधव, मोहिते, विचारे, गायकवाड, शिर्के, पालघर, इंगळे या घराण्याच्या मुली होत्या. महाराजांच्या 8 राणीची नाव आहेत सहीबाई, स्वैराबाई, काशीबाई, गुणवंतबाई, सकवाराबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई आणि सगुणाबाई अशा आपल्या राजांच्या टोटल 8 राण्या. मग 8 राण्या होत्या. या गडावरती 6 महाल पाहायला भेटतात. मग 2 राण्या कुठे राहत होत्या? राजांची पट राणी सईबाई या राजगडला राहतात. संभाजी राजे 2 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं. आपल्या राजाने ही रायरी ताब्यामध्ये घ्यायच्या अगोदर त्या मृत्यू पावून झाल्या. हो, त्यांनी काय हा रायगड किल्ला पाहिला नव्हता. हो, राजांची 3 राणी पुतलाबाई या गडाच्या पायथ्याला पाचाडगाव येथे 9 एकर जमिनीमध्ये वाडा आहे. त्या वाड्यामध्ये आऊसाहेबांच्या सेवेसाठी आपल्या राजांची 3 राणी पुतलाबाई या गडाच्या पायथ्याला राहतात. उरल्या 6 राण्या गडावर राहायच्या. 6 राण्यांसाठी 6 महाल. हा एका राणीचा 1 महाल, समोरचं हॉल त्याला बैठक रूम म्हणतात, पाठीमागे बेडरूम त्याला अंतपूर म्हणतात, राणीचं निवासस्थान येते आणि त्या साईडला टॉयलेट बाथरूम आहे. या भारतावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. हो, पण मराठ्यांच्या दगडाच्या टॉयलेट बाथरूमला मॉडिफाय करून त्याला काचेचं भांड निर्माण केलं. कल्पना करा, पूर्वीची ही इंडियन टॉयलेट दगडाची होती बघा, आणि आता आपण ती इंडियन टॉयलेट काचेचे पाहायला भेटत बघा. काचेचे भांडे इंग्रजांनी केलं, परंतु पूर्वी स्वच्छता हे महाराजांनी शोध लावला होता बघा पूर्वीची टॉयलेट बाथरूमचा. आजही देखील त्याचं उत्तर रायगडावरती पाहायला भेटतं. ते पाहून घ्या. मग आपल्या राजांचा पुढचा स्पॉट धान्य कोटर पाहूया. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण ज्या साईडनी गडावरती एंट्री केली रायगड रोपवे. रायगड रोपवे हा प्रकल्प काय जुना नाही, हा आताचा रायगड रोपवे प्रकल्प 1996 ला बनवला. त्या 3 एप्रिल त्याला 29 वर्ष कंप्लीट झाले. आता कल्पना करा, रायगड रोपवेने आपण गडावरती आलो. रोपवेने वर चढल्यानंतर जे 127 पायऱ्या मिळाल्या, 127 पायऱ्या चढताना आपल्याला किती दमछल वाटली असेल? आज जर आपल्याला 127 पायऱ्या चढताना एवढी दमछल वाटते, मग 2000 पायऱ्या चढताना एवढं किती दमछल वाटत असेल? मग आपल्या राजाने एवढ्या उंचीवरती हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं कसं? आज कल्पना करा, 127 पायरी ही 2007 मध्ये बनली. ह्याच्या अगोदर तिथे मेना डोली होती. मेना डोली का काढली? कारण की आता प्रत्येक शिवभक्ताची इच्छा असती की 4 पायऱ्या चढून गडावरती जावं, म्हणजे ते 127 पायरी बांधली. आज आपण ज्या मेना दरवाज्यात आतमध्ये एंट्री केली तर तो मेना दरवाजा म्हणजे समोरचा एक आहे पालखी दरवाजा. मेना आणि पालखी याच्यामध्ये काय फरक आहे? हो, मेना हा पॅकबंद असतो. मेना आपण आता लग्नामध्ये वापरतो ना, तर 350 वर्षापूर्वी मेना पॅकबंद व बंदिस्त होतं आणि पालखी ओपन असायची. मेनाचा काय समज केला तर मेना दरवाजा म्हटला तर महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्याच्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी सूर्यास्त पाहण्यासाठी बाहेर ये-जा करायच्या, त्यामुळे त्याला मेना गेट असे म्हणतात. त्याच्या विरुद्ध दिशेला एक गेट आहे पालखी दरवाजा. शिवरायांची किंवा आऊसाहेबांची पालखी चालत गडावरती आली तर या पालखी दरवाज्यातून आतमध्ये राजवाड्यामध्ये प्रवेश करायची, तो पालखी गेट आहे बघा. कल्पना करा, आपण हे दोन्ही महाल पाहिला, म्हणजे राणी महाल पाहिल्यानंतर बाहेर निघालो. प्रत्येक महालाच्या समोर आपल्याला हे चौथरे पाहायला भेटतात. हे दासी ओठ आहे. दासी ओठ म्हणतात तर आता आपण नोकर चाकर ठेवायचे. जसे आता आपण नोकर चाकर ठेवतो, जसं 350 वर्षापूर्वी दास लोक ठेवले जातात. राणीला काय गरज लावली की दासी आतमध्ये त्याचे काम करून रिटर्न या चौथऱ्यावरती बसल्याची यालाच दासी ओठा असे म्हणतात. याच्या समोरच्या दिशेला काय चालवलेले खड्डे पाहायला भेटतात, धान्य कोठा. तुम्ही कोल्हापुरामध्ये पन्हाळा किल्ला पाहिलाय, त्याच्यावरती गंगा, जमुना, सरस्वती ती स्वराज्याची दालनं आहेत. म्हणजे कल्पना करा, सर्वात मोठी दालनं ही कोल्हापुरामध्ये. 52 पुढाची दालनं ही राजधानीची दालनं. जर का राजधानीला बेडा पडला तर तो बेडा 3 ते 6 महिने निघत होता. यालाच कोकणी भाषेमध्ये कणगी व पेव म्हणतात. कोल्हापुरामध्ये याला अंबरखाना म्हणतात. महाराजांच्या काळामध्ये याच्यामध्ये धान्य ठेवलं होतं, परंतु महाराजांच्या नंतर 1733 ला पेशव्याची सत्ता गडावरती आली. पेशव्यांनी याला कैदी व्यवहार केला. जो कोई बहादर चोरी, लुबाडी किंवा गद्दारीपणा करेल त्याला 8 दिवस कैद केलं. कबूल न्यायला हातपाय बांधून टकमक टोकावरून ढकलून न्यायचे बघा. पहिल्याला 22 फूट खोल, दुसऱ्याला 20 फूट खोल आणि तिसऱ्याला 15 फूट खोल. टोटल कल्पना करा, महाराजांचे याच ठिकाणापासून धान्य कोठा ठेवलं जायचं बघा. या साईडला आपण वाडे पाहतो, हे मंत्रिमंडळांचे वाडे आहेत. अनाजी पंत, हंबीराव मोहिते, मोरपंतराव पिंगळे, निराजी रावजी, रामचंद्र निकट, रघुनाथ पंडित, दत्तोजी त्रिंबक असे जे 8 मंत्री मिनिस्टर लोक होती,
येथे या ठिकाणापाशी 5 वाडे आहेत. खालच्या साईडला 3 वाडे, यालाच मंत्रिमंडळांचे वाडे, ऑफिस, कार्यालय, मिनिस्टर लोकांचे रूम्स असे म्हणण्यात आले जातात. आता आपण राजांचा अति महत्वाचा राजवाडा ज्या दृष्टीने तुम्ही गडावरती राजांच्या दर्शनासाठी आलेल्या या ठिकाणापाशी जाऊया. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आतमध्ये एंट्री केली त्या गेट पासून समोर एक आडी भिंत पाहायला भेटी का. त्या भिंतीपर्यंत हा आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा हो. अहो या राजवाड्यामध्ये आपल्याला काही 4 चौथळे पाहायला लागतात. राजांची राहती बेडरूम, स्वयंपाकघर, सचिवालय आणि दिवाणे आम दिवाणे खास. चपला खाली कल्पना करा या रायगडावरती आपल्या राजांचं 10 वर्षाचं वास्तव्य झालं तर 26 वर्ष राजगडावरती आणि बालपण गेलं शिवनेरी गडावरती. बघा कल्पना करा राजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी या किल्ल्यावरती राजांचा जन्म झाला. आपले राजे दिवसांदिवस मोठे होऊ लागले. जिजाऊ महासाहेबांनी आपल्या राजांना महाभारत शिकू लागल्या. ढाल तलवार कशी लढायची आपल्या राजांना शिकू लागल्या. अखेर आपले राजे वयाचे 15व्या वर्षी आपल्या राजाने रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्त अभिषेक करून स्वराज्याची शपथ खाली 1647 ला तोरणा किल्ला स्वराज्य दाखल केला. लागोपाठ राजगड, मकरंदगड असे अनेक गडकोट किल्ले स्वराज्य दाखल केले. आपल्या राजांचं आयुष्य फक्त 50 वर्ष लाभलं. याच रायगडाने आपल्या राजांचा 350 वर्षापूर्वीचा तो आनंदाचा 16 म्हटला तर 6 जून 1674 पाहिला. याच रायगडाने आपल्या राजांचा 350 वर्षापूर्वीचा 10 वर्षाचं वास्तव्य पाहिलं तर महाराष्ट्राचा पोरका दिवस म्हटला 3 एप्रिल 1680 वार शनिवार हनुमंत जयंती. दुपारच्या प्रहारामध्ये आपल्या राजांनी अखेर शेवटचा श्वास गमावला. तो धगधगता सूर्योदय या रायगडाच्या मातीमध्ये मावळून गेला. अखेर आपल्या राजांचे याच राजमार्गावर समोर मंदिर आहे जगदीश्वराचं मंदिर. त्या मंदिराच्या समोर अंतिम संस्काराची पालखी गेली. आपले राजे हे महादेवाचे भक्त होते. महादेवाच्या मंदिराच्या समोर आपल्या राजाच्या दहीहंडीला अंतिम संस्कार महाराजांचे चुलत भाऊ साबाजी भोसले यांच्या हस्ते ती विधी करण्यात आली. बघा कल्पना करा राजे हे मृत्यू झाले ही बातमी साकी मुस्तफा खानाला कळाली. तो तात्कालीन औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेला की हुजूर दख्खन का शिवा गुजर गया. कल्पना करा तो आनंदाने तो औरंगजेबाला सांगू लागला. तो औरंगजेब त्याच्या गादीवर उठला, मस्जिद पाशी गेला आणि चटई हातरून त्याच्या देवापाशी विनंती करू लागला की या अल्लाह तेरा जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत रखने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. म्हणजे कल्पना करा दुश्मन देखील विनंती करू लागला. या महाराष्ट्रामध्ये एकमेव राजा होऊन गेला त्याने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली. त्या राजाने कधी स्वार्थीपणा केला नव्हता. बघा कल्पना करा त्या औरंगजेबाच्या या भाषेमध्ये आता आपल्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो की हे देवा हे परमेश्वरा तुझे दरवाजे खुले ठेव, या पवित्र पुत्राला तुझ्या जवळ घे. मग त्या क्षणी म्हणजे कल्पना करा याच ठिकाणापाशी आपल्या राजाने अखेर शेवटचा श्वास गमावला होता. आपले राजे हे स्वर्गवासी झाले होते. हे महाराष्ट्र, हे स्वराज्य, ही रयत हे पोरकं पडलं गेलं होतं. बघा कल्पना करा आपले राजे मृत्यू झाल्यानंतर 1685 ला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची समाधी बांधण्यात आली. या रायगडावरती अनेक शिवभक्त येतात आणि इथे माती उचलून कपालला कावू लागतात. कारण की या मातीमध्ये आपले राजे नांदलेले आहेत, या मातीमध्ये आपले राजे फिरलेले आहेत, याच मातीमध्ये आपल्या राजाने अखेर शेवटचा श्वास गमावलेला आहे 3 एप्रिल 1680. आता समोर आपल्या राजांची शिवकालीन पाण्याची आपण पाहूया. बोलाश्रय छत्रपती शिवाजी महाराज की. या दोन्ही ब्रिटिशांनी 1808 गडावरती आक्रमण केलं. रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे 11 ते 12 दिवस लढला. गड बांधायला 14 वर्षे लागली, परंतु गड उद्ध्वस्त व्हायला फक्त 11 दिवस. 11 दिवसामध्ये पूर्ण गड हा जलून खाक झाला. ही आपल्या राजांची राहती समोर आहे. दिली ऑर्डर पप्पूला. ठीक आहे. करूया सुरुवात. सर आता इकडे लक्ष द्या. समोर आपण वीट बांधकामाची रूम पाहतो. याला टाकसाल म्हणतात. टाकसाल म्हटलं तर कॉईन, नाणे,
रुद्राक्षनी होऊन राजमुद्रा छापाचे 350 वर्षापूर्वी चुकले त्याच्यात राजांची राजमुद्रा तुम्ही सर्वांनी वाचली असेल. त्या राजमुद्रेवरती उल्लेख होता की प्रतीप चंद्रलेखे व वर्ध विष्णुवत्ता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजती. या राजमुद्रेचा अर्थ काय होतो की प्रतीप चंद्रेच्या कोरेप्रमाणे श्री शहाजी राजांचा पुत्र छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचं स्वराज्य वाढते कलेप्रमाणे दिवसांदिवस वाढत राहावं इथं स्त्रींची इच्छा होती. राजांची राजमुद्रा ही या ठिकाणापाशी छापली जाते. बघा राजांचं खून वाचलंय. त्या राजांच्या खूनवरती काय उल्लेख आहे की राजा श्री राजा शिवछत्रपती हा त्या राजमुद्रेवरती म्हणजे होनवरती होन आहे. बघा तो होन 6 ग्रॅमचा आहे. तो होन देखील या ठिकाणापाशी छापला जातो. कल्पना करा 1000 जे मोहरा उधळले होते ना मोहरा देखील याच ठिकाणापाशी छापण्यात आले. बघा मोहरा आणि होन हा एकच प्रकार आहे. बघा या साईडला समोर 2 स्तंभ मला भेटतात. मनोरे स्तंभ आणि विजयी स्तंभ. मनोरे स्तंभ एकावरती एक 7 मजलीची होती. 7व्या मजलीवरती पाण्याची टाकी होती. तांब्याने घडवलेली पाईपलाईन होती. प्रत्येकी महालामध्ये कारंजे होतं. पैठणी कापडं मखमली फुलाने रायगड किल्ला पूर्णपणे सजवला गेला होता. महाराजांच्या राण्या थंड हवा खाणारी खास त्याच ठिकाणापासून ये जा करायच्या त्यामुळे त्याला मनोरे स्तंभ असतो. या साईडला आहे विजयाचं प्रतीक विजयी स्तंभ. आपल्या राजांनी कुठला गडकिल्ला की कुठला गडकोट स्वराज्यमय शामिल करणं असतील तर एकावरती एक 5व्या मजलीवरती जाऊन गवताची मुली भगवान पडकवण्याचा त्यामुळे त्याला विजयाचा प्रतीक विजयी स्तंभ. आता आपल्याकडे मोबाईल वगैरे आहे. आता आपण गाडी बंगला जागा जमीन जर घेतली तर नातेवाईकांना कळवण्यासाठी मोबाईल आहे. 350 वर्षापूर्वी एवढं रयतेला राजे सुखरूप गडावरती ते कसं समजायचं. एकावर एक 5व्या मजलीवर जाऊन गवताचं गंज पेटवलं जायचं आणि भगवा ध्वज फडकवायचा. म्हणजे रयतेच्या मनामध्ये वाटलं पाहिजे की आपला राजा सुखरूप गडावर पोहोचलेला आहे. राजा सुखरूप गडावरती पोहोचला म्हणजे राजाने कुठला ना कुठेतरी गडकिल्ला सामील केला. त्यामुळे त्याला विजयाचा प्रतीक विजयी स्तंभ. समोर गोल आकारा स्तंभ पाहायला भेटतो यालाच सच्चे गॅलरी अष्टकोनी सच्चे गॅलरी. राजांना 8 अंक हा शुभ होता. राजांच्या राण्या 8 राजांचं मंत्रिमंडळ 8 राजांचं अष्टकोनी सिंहासन अष्टकोनी राजमुद्रा म्हणजे राजांना 8 अंक शुभ असल्यामुळे अष्टकोनी सच्चे गॅलरी असे म्हणतात. समोर आता आपण कळवत करायची माहिती घ्यायला पुढे जाऊया. संशोध चालू होता विश्रांत वगैरे होऊ नये म्हणून तर महाराजांच्या चौदारासमोर हे स्वयंपाकघर पाडलं होतं. आज याची स्वयंपाकघर म्हणून ओळख. समोरच्या कोपऱ्यात चुली आहेत. या साईडला वाहन आहे. पूर्वी इथूनच आपल्या राजांचं जेवण वगैरे बनवून दिलं जायचं. या इकडे समोर नसल शब्द समजत नाही. विचारायचा शब्द काय आहे मला सांगायचं. ही अष्टकोनी सज्ज गॅलरी असे म्हणतात. अष्टकोनी सज्ज गॅलरी बघितलेली म्हणजे 8 खिडकी असल्यामुळे ही अष्टकोनी म्हणतात. आणि राजा आपले शिवाजी राजे जे होते इथे थंड हवा खाण्यासाठी जसे आता आपल्या बिल्डिंग्सला बाल्कनी असतात ना हवा खाण्याचं ठिकाण हे पूर्वीचं हवा खाण्याचं ठिकाण. समोर आपण उंच डोंगर पाहतो. दिसला का समोर उंच डोंगर तो तोरणा आहे. दिसलो समोर बघून घ्या. तोरणा म्हटला तर आपल्या राजांनी वयाच्या 17व्या वर्षी जितलेला तोरणा किल्ला स्वराज्याची स्थापना केलं तर तोरणा गड आहे. दिसतो का समोर. आता तिथे पुढे गेलो का तुम्हाला राजगड लागतो. समोर डोंगर दिसतो का आता टंबू उंच शिखर तो राजगड आहे. ओके राजगडचा बाल्य किल्ला आहे हा तो समोर हा समोर उंच आहे. या साईडचा आहे तो तोरणा आहे ओके आणि या समोर साईडला आहे ना तो राजगड. आता इकडे लक्ष द्या. समोर आपण चौकोनी आकाराची रूम पाहतो. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. ओके त्याच्या आतमध्ये 10 बाय 10 ची रूम आहे. या कणावरून त्या कणाला ऐकलं पाहिजे. चर्चा सिक्रेट रूम याचे गुप्तहेर गुप्त बहेरजी नाव ज्यांना 18 पकडचं ज्ञान होतं ज्यांना हिंदवी स्वराज्याचा 3रा डोला म्हणून ओळखलं जायचं ते बहिरूपी आकार बहेरजी नाईक त्यांच्यासोबत मीटिंग आतमध्ये समोर आपल्याला खिडक्या पाहतो आपण. आले ही गडाची पुढे साईड आहे. समोर एक तलाव आहे ते दाखवतो इकडे. आपल्या स्वराज्यात काय चाललंय ही बातमी दुश्मनापर्यंत पोहोचली नाही पाहिजे म्हणून सिक्रेट मीटिंग घेतली.
माहिती पडत नसतं की बहिरूपी आहे मराठ्यांचं सैनिक. ते माहिती गोळा करा. औरंगजेबाच्या दरबारामध्ये राहून औरंगजेबाच्या दाढीला हात लावणारे ते बहिरजी नाही, त्यांच्यासोबत मिटिंग घेतली. समोर आपण तलाव पाहतो, याला तीर्थगंगासागर तलाव असेल. राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काशीवरून गागा भट्टाने 7 नद्याने 7 समुद्रांचे पाणी गडावरती आणलं. गडावरती आणलं, अभिषेक घातलं, उरलं सरलं पाणी या तलावामध्ये विसर्जन केलं. विसर्जन करतावेळी कथा रचली की गंगा जमुना आणि नर्मदा यांच्या आणल्या सहाऱ्या बहिणी आणले 7 नद्यांचे 7 समुद्रांचे पाणी राज्याभिषेकासाठी. जल हे झाले तीर्थांची घर, नाव दिले तयाचे गंगासागर. याला तीर्थ गंगासागर तलाव म्हणतात. याचं खोल 32 फूट खोल आहे, रुंदी 184 मीटर आहे. वर्षाचे 12 महिने पाणी पुरवणार तीर्थ गंगासागर तलाव म्हणतात. याचं खोल 32 फूट खोल आहे, रुंदी 184 मीटर आहे. त्याच्या आतमध्ये 2 विहिरी आहेत. आता समोर आपल्या राजाची सदर पाहूया. या चौधऱ्याची माहिती आपण समोर सावलीपाशी जाऊन घेऊया. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आता आपण ज्या ठिकाणापाशी उभे आहात, रायगडावरची सर्वात अति महत्वाची जागा, जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला गेला होता 6 जून 1674 ते पावित्र्याचं ठिकाण म्हटलं ते काही समोरच आहे. याच ठिकाणापाशी स्वराज्याची दाखलेदानी म्हणजे संभाजी महाराजांचा देखील राज्याभिषेक पार पडला गेला होता 16 जानेवारी 1681 ला. ते पावित्र्याचं ठिकाण म्हटलं हेच आहे. आपल्या राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळीपूर्वी एकमान म्हटलं तर 40 किलो असं टोटल 1280 किलोचं 32 मन सुवर्ण रत्न जडित सोन्याचं सिंहासन होतं. 3 नोव्हेंबर 1689. औरंगजेबाचा वकील जुल्फिकार खान, ज्याला टोकन नावाने ओळखला तो इतिकत खान, याने या गडाला वेढा मारून गडावरती येऊन घणाची वार करून 32 मन सोन्याच्या सिंहासनाचे तुकडे तुकडे करून औरंगजेबाला भेट म्हणून पाठवून दिले. बघा, एक सिंहासनाची आठवण म्हणून या मेघडंबरीची स्थापना केली 6 जून 1985. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांच्या हस्ते त्या मेघडंबरीची स्थापना केली. मेघडंबरीच्या आतील भागामध्ये जे काय मूर्ती आहे त्या मूर्तीची स्थापना केली 6 जून 2009 मध्ये. कोल्हापूरचे युवराज शिवरायांचे 13वे वारसदार संभाजीराजे यांच्या हस्ते त्या मूर्तीची स्थापना केली. आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची तारीख होती 6 जून 1674 ची. राजे सकाळी पहाटे 4:30 वाजता उठले, स्नान केलं, अंगावरती वस्त्र वेरलं, आई भवानी मातेची कवड्याची माल घातली, कपाली चंद्रकोर लावून डोक्यामध्ये झिरोचा टोप चढवला. तो त्या क्षणी आपले राजे देव देवतांना विसरले होते. याच राजमार्गाने आई भवानी मातेच्या मंदिरापाशी गेले. आई भवानी मातेला साकडं घातलं. गड देवता शिरकाई देवीला मान सराने वटी भरली. महादेवाला साकडे घालून आपले राजे या राजांची पंच आरती उभलले होते. राजांच्या अंगावरती फुलांचे मोहर उधळला. तो हर हर महादेव गर्जना बोलत आपले राजे लटलट टप्प्याने दरबारामध्ये प्रवेश करतात. त्या माशालीच्या उजेडामध्ये प्रत्येक सरदार प्रत्येक मावळा जागावरती उभा राहून डोक्यातली पगडी काढून आपल्या राजांना त्रिवार मानाचा मुद्रा करतात. आपले राजा तो मुद्रा स्वीकारत लटलट टप्प्याने सिंहासनापाशी जातात. त्या क्षणी आपल्या राजांची पहिली नजर होते त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाकडे. राजांची दुसरी नजर होते त्या भरलेल्या 6,000 प्रजाकडे आणि तिसरी नजर होते विधवा बायकांकडे. विधवा बायकांवरती नजर जाता क्षणी राजांचं अंतिकार बरोबर येतं. कुठल्याही राजाने दुःखी व्हायचे नसतात, कुठल्याही राजाने डोळ्यातले अश्रू पडायचे नसतात. मग स्वराज्याचे शिवछत्रपती यांच्या डोळ्यातले अश्रू का व्हायचे? आपले राजे नक्कीच आऊसाहेबांना म्हणाले असतील की आऊसाहेब इथे तर आमचे शूरवीर मावळे नजर पडत नाहीत. ज्यांच्या जीवावरती आम्ही सिंहासनाधीश्वर झालो त्यांना तर विसरू शकत नाही. आऊसाहेब या हिंदवी स्वराज्याची पहिली पडतो. महाराज आधी लगीन त्या कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं असे म्हणणारे तानाजी मालुसरे महाराजांना आठवतात. बघा, राजे स्वराज्याची दुसरी पडतात. महाराजांना बाजीप्रभू देशपांडे महाराज लाख वेळे तरी चालतील, लाखाचा पोशिंदर मरता कामा नाही असे म्हणणारे बाजीप्रभू महाराजांना आठवतात. राजे स्वराज्याची तिसरी पद होतात. महाराजांना अजिवा महाराज होता शिवा म्हणून वाचला शिवा अशा असंख्य शूरवीरांची नावे घेईल आपले राजे लटलट पायाने सिंहासनावर जातात. त्या क्षणी आपल्या राजांच्या अंगामध्ये विष्णूची मूर्त येते. विष्णू म्हणजे जगाचा पालक. विष्णूची मूर्त येते. 7 नद्यांच्या पाण्याचा जल अभिषेकात जातो. 1000 मोहरा उधळल्या जातात.
नगार खानावरती नगारे चौघडे सैत्रे बसतात. खाली महादरवाजावरती 21 तोफांची सलामी झाली. राजांच्या अंगावरती मरणाचं छात्र उभं केलं. त्या क्षणी दरबारामध्ये एक लालकार झाली. तुम्ही लालकार सर्वांनी जोराने ती लालकारी अशी आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंह सनदीश्वर महाराज धीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. श्रीगोसाला या शिखरापाशी पार पडला गेला. आपल्या राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अनेक राजगती लोकांनी इंग्रज मुघल गडावरती आली. अखेर आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा हा आनंदामध्ये पार पडला गेला. बघा आता आपण ज्या गेट समोर उभे आहात याला नगारखाना म्हणतात. याची हाईट 52 फूट. याच्यावरती नगारे चौकडे सहंत्रे वाजले की गडाचा मेन गेट महादरवाजा बंद होतो. हा बांडे किल्ल्याचा मेन गेट नगारखाना. समोर आपण उंच पोल पाठवू याला भारताचा पुतळा दिला म्हणतात. त्यावरती 15 ऑगस्ट 26 जानेवारी व 1 मे तिरंगा फडकवतात. शिवजयंती पुण्याचे राज्याभिषेक असेल तर भगवा झेंडा फडकवण्यात येतो. बघा आता याच्या समोर आपल्या राजांचं होळीचं मैदान बाजारपेठ पाहूया. बोला सर छत्रपती शिवाजी महाराज की जय. माळाचे म्हणतात. शिमगाला की होळी पेटवतो अजूनपर्यंत आपण पेटवतो. आपले राजे गादीने उठायचे. पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. राजा मानाची चोकोई 72 पेटक्या होळीतून आपल्याला लालकडे आपला 1.25 किलो कडा मानाचा घोडा पक्षी झाला. संभाजी राजेंनी वयाच्या 9व्या वर्षापासून हात घालून नारळ काढला होता. समोर आहे बाजारपेठ. बाजारपेठची लांबी 800 फूट आहे. रुंदी 40 फूट आहे. आगे दुकान पिची मकान बीच में स्टोर. या साईडला 22 या साईडला 22 टोटल 44 दुकानं आहे. बाजारपेठ एवढी उंच का? पूर्वी घोड्यावर बसून खरेदी व्यवहार केला जायचा म्हणून तर बाजारपेठ ही घोड्याच्या हेडची पाडण्यात आलेली. बघा बाजारपेठ संपली की समोर एक मंदिर आहे. मंदिराचा आकार आपण लांबून पाहतो तर आपल्याला एक मस्जिदसारखा दिसतो का नाही? मस्जिदसारखा आकार का दिला? कारण की इंग्रज मुघल गडावरती आले तर वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे. लांबूनच नतमस्तक व्हायला पाहिजे. नाजूकपणा केला नाही पाहिजे. तोडफोडी केली नाही पाहिजे. म्हणून तर त्याला मस्जिदसारखा आकार देण्यात आला. बघा भले बाहेरून मस्जिद आतमध्ये हिंदू धर्माचे देवस्थान आहे. शिवलिंग मारुतीरायाची मूर्ती. साईडला पांढरं घुमट आपल्या राजांची समाधी आहे. परंतु दोन्ही मंदिराच्या मध्ये छोटासा नगारखाना आहे. त्या नगारखान्याच्या पायरीवरती एका आर्किटेक्टची नावाची पाठी आहे. त्या पाठीवरती उल्लेख आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. आपले राजे हिरोजीना नक्कीच म्हणाले असते हिरोजी घेताय का? कारण की राजा तुम्ही ज्याच्या वेळी त्या सिंहासनापासून श्री जगदीश महाराजच्या मंदिरापाशी जाल त्याच्या वेळी तुमच्या उजव्या पावलाची धूळ आमच्या नतमस्तकी अभिषेक करत आले पाहिजे. हेच आमचं बक्षीस. राजांचं हृदय भरून आलं. राजाने हिरोजीना मिठी मारली आणि हिरोजीने म्हणाले की वा हिरोजी वा तुमच्यासारखी माणसं मिळालीत म्हणून तर हे हिंदवी स्वराज्य होते. हिरोजी तेच का? गडाचा मेन गेट महादरवाजाच्या ठिकाणापाशी बसवा. बांडे किल्ल्याचा मेन गेट नगारखानाच्या ठिकाणापाशी बसवा. नाही राजे एक वेळेस तुमचं उत्तर तर वय झालं तर तुम्ही चालणं चढणं सोडून द्या. परत जगदीश महाराज दर्शन करू शकत नाही. आम्हाला आमचं बक्षीस त्याच ठिकाणापाशी पाहिजे. बघा बक्षीस बसवण्याची परवानगी दिली. महाराजांच्या समाधीच्या साईडला एका वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. 2012 पासून वादग्रस्त झालं की वाघ्या कुत्रा होता की नव्हता. काही इतिहासकार म्हणतात तो वाघ्या कुत्रा होता तर काही इतिहासकार म्हणतात तो वाघ्या कुत्रा नव्हता. साहेब मुंबई कोर्टामध्ये केस चालू आहे. निकाल लागल्यानंतर आपल्याला समजेल. बघा समोर आपण मूर्ती पाहतो ही 25 मूर्ती आहे. 600 किलोची मूर्ती. या मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर. या मूर्तीची स्थापना केली 6 जून 1974 ज्यावेळी इंदिरा गांधी गडावरती आल्या त्यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना केली होती. या मूर्तीच्या अंगावर चित्र पाहतो. या चित्राची स्थापना केली 6 जून 2012 मध्ये सांगलीचे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्या हस्ते त्या चित्राची स्थापना करण्यात आली. बघा समोर हत्तीखाना आहे. हत्तीना जी राहण्याची व्यवस्था केली होती तर समोरचा हत्तीखाना आहे. त्याच्या पुढे हत्ती तलाव आंघोळी व पाणी पिण्याची व्यवस्था हत्ती तलावापाशी करण्यात आली. बघा दर्शन घ्यायचं काम तुमचं आहे. माहिती देण्याचं काम आमचं आहे. का तुम्हाला मी 2 शेर सांगतो. पहिला शेर असा होता की घासला विना दहार नाही तलवारीच्या पातीला. शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला. या महाराष्ट्राच्या काल्या मातीला अंधाराला घाबरत नाही त्याला उजेडाची साथ आहे. मोडेल परवा करणार नाही ही मर्द मराठ्याची जात आहे. ही मर्द मराठ्याची जात आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणापाशी माहिती समाप्त झालेली आहे. जय शिवराय.